नमस्कार. गेली महिनाभर सुरू असलेला प्रचार आता संपलाय. म्हणजे प्रचाराची जी मुदत होती ती संपली नाही. प्रचार आता बंद झालाय. काही तासच उरलेत. उद्या खोपोली नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष आणि 31 नगरसेवकांसाठी मतदान होणार आहे. अगदी काही तासानंतर 8 ते 9 वर्षाच्या म्हणजे कालावधी गेल्यानंतर खोपोलीकर आपला नगराध्यक्ष आणि आपल्या प्रभागातील नगरसेवक निवडतील. महिनाभर प्रचाराचा जोरदार धुरळा उडाला होता. खोपोलीचं वातावरण प्रचंड तापलेलं होतं. वेगवेगळ्या सभा असतील, रॅलीज असतील, अ, घरोघरी जाऊन केलेला प्रचार असेल. खोपोलीचं जे काही वातावरण आहे, खोपोली शहर संपूर्णपणे ढवळून निघालं होतं. सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून खोपोलीत सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. आजची रात्र खरं तर वैरेची आहे असं म्हणूयात, कारण आजच्या रात्रीवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. अर्थात ज्या काही गोष्टी व्हायच्या असतात त्या कालपासून सुरू झाल्यात, परंतु आजची रात्र वैरेची आहे. आजच्या रात्रीला विशेष असं महत्व आहे. वजन किती कोण टाकतंय त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतील आणि त्याच्यावरती उद्याचं चित्र, म्हणजे उद्या मतदान जे होईल त्याचं चित्र स्पष्ट होईल. आणि 3 तारखेला म्हणजे लगेच परवा पालिकेच्या नगराध्यक्ष पदावरती कोण विराजमान होतंय, प्रत्येक वार्डात म्हणजे 1 ते 15 नंबरचे जे वार्ड आहेत त्याच्यामध्ये 31 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. हे 31 नगरसेवक कोण असतील, कोण नक्की खोपोलीकरांचं प्रतिनिधित्व पालिकेत करतील, हे सगळं चित्र अगदी काही तासानंतर स्पष्ट होणार आहे. खरं तर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली. वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. सोशल मीडिया असेल, चौकात झालेल्या सभा असतील, घरोघरी जाऊन केलेला प्रचार असेल, मोठमोठ्या रॅलीज असतील, या सगळ्यांनी शहरातील वातावरण अगदी राजकीय झालं होतं. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांवरती झाडल्या गेल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खोपोलीत आले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची खोपोलीत सभा झाली. खोपोलीच्या म्हणजे जी सभा झाली सुरुवातीला राष्ट्रवादीची, त्या सभेत सुनील तटकरे यांनी आक्रमकपणे आपले मुद्दे मांडले. आक्रमकपणे महेंद्र थोरवे यांच्यावरती वार केले. काल झालेल्या सभेत पुन्हा महेंद्र थोरवे यांनी त्याच्यावरती पलटवार केले. अशा पद्धतीनं राजकीय वातावरण असं ढवळून निघाल्याचं चित्र होतं. आणि अखेर उद्या तो दिवस येतोय. आपला जो काही म्हणजे मतदानाचा जो काही हक्क आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली आणि ज्या घटनेने लोकशाहीत मतदारांना आपला नेता, आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा जो काही अधिकार दिलाय, तो अधिकार बजावण्याचा उद्या दिवस आहे. उद्या खोपोलीकरांनी मोठ्या संख्येने खरं तर बाहेर पडलं पाहिजे, कारण 9 वर्षाचा प्रदीर्घ काळ आता लोटलाय. 2016 मध्ये पालिकेची निवडणूक झाली होती. आता 2025 आहे. 4 वर्ष पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात असल्यामुळे सगळा विकास ठप्प झालाय. म्हणजे अगदी सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा प्रश्न घेऊन पालिकेत जाऊ शकत नव्हता. म्हणजे गटाराचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे प्रश्न जर का सोडवायचे असतील तर नगरसेवक आपल्या प्रभागात, आपल्या वार्डाचा नगरसेवक असला पाहिजे. म्हणजे आपल्याला त्याच्या घरी जाता येतं, आपली समस्या त्याला सांगता येते. त्यामुळं खोपोलीकरांना 9 वर्षानंतर ही संधी आली आहे. या संधीचं खोपोलीकरांनी सोनं करावं. खरं तर मोठ्या संख्येने बाहेर पडावं आणि योग्य उमेदवाराला मत द्यावं, असं आवाहन या निमित्ताने संवाद मराठी लाईव्हच्या वतीने आम्ही करतोय. खोपोलीचा जर आपण विचार केला तर खोपोलीत 7 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि 118 उमेदवार नगरसेवक पदाची निवडणूक लढत आहेत. म्हणजे 31 जागांसाठी 31 ज्या जागा आहेत नगरसेवक पदाच्या, त्यासाठी 118 उमेदवारांचं जे भवितव्य आहे ते उद्या मतदान यंत्रात बंद होईल. 118 मधून खोपोलीकरांना 31 लोकप्रतिनिधी निवडायचे आहेत, 31 नगरसेवक निवडायचे आहेत. खोपोलीकर सुज्ञ आहेत, योग्य उमेदवार निवडतील याबाबत आमच्या मनात काही शंका असण्याचं कारण नाही. खोपोलीकरांनी ठरलंच असेल कोणाला नगरसेवक करायचंय, कोणाला नगराध्यक्ष करायचंय, त्या पद्धतीने ते करतील. परंतु सुज्ञपणे जाऊन आपल्याला उपयोगी पडणारा, आपल्या कामाला येणारा, भविष्यात खोपोलीचा विकास करणारा, आपल्या प्रभागाचा विकास करणारा उमेदवार कसा निवडून जाईल याचा विचार करून मतदान करा, असं आवाहनही या निमित्ताने आम्ही करतोय खोपोलीकरांना. आपण जे मगाशी मी म्हटलं की 31 जागांसाठी 118 उमेदवार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस आहे. म्हणजे आपण जर का नगराध्यक्ष पदाचा विचार केला तर खरी जी लढत आहे, मुख्य लढत, ती डॉक्टर सुनील पाटील जी राष्ट्रवादीकडून लढत आहेत आणि महायुतीकडनं जी लढत आहेत कुलदीपक शेंडे, या दोघांमध्येच खरी लढत आहे. असं असलं तरी आणखी 5 उमेदवार मैदानात आहेत. आता हे 5 उमेदवार कोण आहेत यातील बऱ्याच लोकांनी प्रचारच केलेला नाही, त्यामुळे खोपोलीकरांना कदाचित नावं सुद्धा माहीत नसतील उमेदवार कोण आहेत. पण आपण ती नावं मी आमच्या माध्यमातून तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. 7 मध्ये कोणाला मत द्यायचा हा अधिकार सर्वस्वी तुमचा आहे, त्यामुळे तुम्ही तो अधिकार बजवावा आणि उद्या आपलं मतदान करावं, असं आवाहन पुन्हा एकदा या निमित्ताने केलं जाते. पहिलं जे नाव आहे ते आहे कर्जीकर तौफिक मजीद.
म्हणजे तौफिक कर्जीकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. काँग्रेसच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. दुसरे उमेदवार आहेत कोंडुस्कर, ऋषिकेश अरुण कोंडुस्कर हे अपक्ष उमेदवार आहेत. ते सुद्धा निवडणुकीला सामोरे जात आहेत. आप हा गेल्या काही दिवसात चर्चेत वेगवेगळ्या तक्रारी आपने मधल्या काळात केल्या होत्या. प्रशासकावरती जे प्रशासक आहेत त्यांच्यावर आरोप केले होते. सतत माध्यमांमध्ये त्यांच्या बातम्या येत होत्या. तर त्या आपच्या माध्यमातून डॉक्टर रियाज पठाण थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढतायत. म्हणजे आप नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आहे. चौथे उमेदवार जसं मी मगाशी म्हणालो ते डॉक्टर सुनील पाटील जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादीने शेका पक्ष आणि म्हणजे उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्याच्यावर आघाडी केली आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर सुनील पाटील थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत. 5 नंबरला ज्यांचं नाव आहे ते आहेत अनिल पांडुरंग वाघमारे. हे अनिल वाघमारे पत्रकार आहेत आणि ते सुद्धा म्हणजे माहितीच्या अधिकारातून वेगवेगळ्या गोष्टी उघड करत असतात. माहितीच्या अधिकारात काम करताना त्यांचा एक दबदबा आहे आणि पत्रकार क्षेत्रात सुद्धा ते अनेक वर्षे काम करतायत. अनिल वाघमारे सुद्धा थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत. 6वं आणि महत्वाचं नाव आहे कुलदीपक शेंडे. रामदास शेंडे यांचे चिरंजीव म्हणजे माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे यांचे चिरंजीव असलेले कुलदीपक शेंडे महायुतीकडून लढत आहेत. यापूर्वी त्यांनी थेट नगराध्यक्ष पदाची एकदा निवडणूक लढवलेली आहे. ते उपनगराध्यक्ष होते. ते महायुतीकडून म्हणजे शिंदेचे गटाचे ते खरं तर उमेदवार आहेत, परंतु भाजप आणि आरपीआयच्या मदतीने तेही या निवडणुकीला सामोरे जात आहेत. 7वं नाव आहे किशोर सिद्धराम साळुंके. हे सुद्धा अपक्ष उमेदवार आहेत. पत्रकार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी घडत असतात चुकीच्या शहरात त्याच्यावरती आवाज उठवणारा एक नाव, आवाज उठवणारा एक चेहरा अशी किशोर साळुंके यांची ओळख आहे. अशा पद्धतीने 7 जण आपलं भाग्य आजमावत आहेत. उद्या त्यांच्यासाठी मतदान खोपलीकर करतील आणि आपला जो कोणी नगराध्यक्ष असेल तो निवडतीलच. बरोबर 31 नगरसेवक सुद्धा निवडतील. माझं खोपलीकरांना इतकंच आव्हान आहे की योग्य उमेदवाराला निवडा. योग्य उमेदवार आपल्या भागाचा, आपल्या परिसराचा, आपल्याला सतत उपयोगी पडणारा, आपल्या समस्यांना धावून येणारा, आपल्या अडचणीत आपल्या सोबत असणारा, कधीही फोन केल्यानंतर फोन उचलणारा किंवा ज्या काही बेसिक गोष्टी असतील त्या गोष्टींना सतत आपल्या सोबत असणारा आपल्या माणसाला निवडा. पक्ष कुठला, उमेदवार कोण हे तुम्ही ठरवायचं आहे, परंतु आपला उमेदवार आपल्या जवळचा माणूस निवडण्याचं काम खोपलीकरांनी करावं असं आवाहन आम्ही करतोय. राजकीय जर का आपण विचार केला तर मुख्य जी लढत आहे ती डॉक्टर सुनील पाटील विरुद्ध कुलदीपक शेंडे अशीच होणार आहे. दोघांमध्ये काटेकी टक्कर आहे. म्हणजे आजच्या घडीला कोण निवडून येईल हे अजिबात सांगता येणार नाही असं चित्र सध्या तरी. दोघांनी मोठ्या सभा घेतल्यात. दोघांचाही प्रचार जोशात जोरात अगदी मजबूत झालाय. त्यामुळे वातावरण दोघांच्याही बाजूने आहे. आजच्या घडीला 50-50% असं वातावरण आहे. त्यामुळे कोण नक्की निवडून येईल, कोण नगराध्यक्ष होईल हे आज तरी सांगता येत नाही. म्हणजे जे काही अंदाज येतात पोल जे काय म्हणतो आपण तशा प्रकारचे अंदाज बांधणं आता अशक्य झालंय. कारण प्रत्येक वार्डात, प्रत्येक प्रभागात परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी भिन्न भिन्न परिस्थिती आहे. काही ठिकाणी 100% महायुतीला यश मिळू शकतं, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीला 100% यश मिळू शकतं. काही ठिकाणी 50-50% असं वातावरण आहे. म्हणजे वार्डाचं म्हणतोय मी. काही ठिकाणी महायुतीचा एक उमेदवार निवडू शकतो, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीचा एखादा किंवा ती जी परिवर्तन विकास आघाडी त्यांचा एखादा उमेदवार निवडू शकतो. अशा प्रकारचं चित्र असल्यामुळे अंदाज बांधणं सध्या तरी कठीण झालंय. परंतु सुनील पाटील यांनी सुद्धा जोरदार प्रचार केलाय. अजितदादा त्यांच्या प्रचारासाठी आले होते. खुद्द सुनील तटकरे यांचं लक्ष आहे. त्यामुळं त्यांनी सुद्धा सर्व ताकद जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे सुधाकर घारे ठाण मांडून होते. एक वेगळ्या प्रकारचे यंत्र. सुधाकर घारे नियोजनात बापच आहेत, ते कोणीच नाकारू शकत नाही. कसलंही नियोजन असेल सुधाकर घारेंचं नियोजन एकदम 100% 1000% एकदम कडक असतं. त्यांनी अत्यंत योग्य असं नियोजन केलं. परत विधानसभेला त्यांना जो काही खोपलीत फटका बसला होता तो पाहता तो फटका पुन्हा यावेळेस बसू नये यासाठी जी बांधणी करावी लागते ती सुधाकर घारे यांनी केली आहे. त्यांचे सगळे नेते म्हणजे तालुक्यातील असतील, कर्जत शहरातील असतील, कर्जत तालुक्यातील असतील, खालापूरच्या ग्रामीण भागातील अनेक नेते ठाण मांडून खोपलीत होते. आजही ते खोपलीतच आहेत. उद्या मतदानाची वेळ संपेपर्यंत हे नेते मंडळी आपापल्या पद्धतीने मतदान काढण्यासाठी बाहेर प्रयत्न करतीलच. त्यामुळे राष्ट्रवादीला सुद्धा एक चांगली संधी या निमित्ताने निश्चितपणे आहे. दुसरीकडे कुलदीपक शेंडे हे सुद्धा आधीपासून त्यांनी खरं तर तयारी केली. त्यांचं प्लॅनिंग सुद्धा खूप सुंदर होतं. म्हणजे मधल्या काळात आम्ही सतत म्हणत होतो की सुनील पाटील मागे पडले आणि कुलदीपक शेंडे पुढे गेले. त्याचं कारणच असं होतं की प्रचाराची यंत्रणा राबवायला पाहिजे. सोशल मीडिया असेल किंवा अन्य जे काही युवकांना, तरुणांना आकर्षित करण्यासाठी जे जे केलं पाहिजे ते सगळं सुनील पाटील यांच्यापेक्षा कुलदीपक शेंडे जास्त करता दिसत होते. त्यामुळे प्रचारात त्यांनी त्यावेळेस आघाडी घेतली होती. परंतु नंतरच्या काळात राष्ट्रवादीने बरोबरी साधत आता दोघेही बरोबरच्या म्हणजे 50-50%च्या याच्यात आहेत. सुनील पाटील यांच्यासाठी जसं सुधाकर घारे काम करतात तसं कुलदीपक शेंडे यांच्यासाठी सुद्धा आमदार महेंद्र थोरवे ठाण मांडून खोपोलीत आहेत. अनेक दिवस ते खोपोलीत आहेत. व्यक्तिगत लोकांच्या गाठीभेटी घेतात. अगदी बिल्डिंग टू बिल्डिंग त्यांनी
कुलदीपक शेंडे यांच्यासाठी प्रचार केल्याचं चित्र आपण सगळ्यांनी पाहिलंय. प्रशांत ठाकूर जे भाजपचे आमदार आहेत ते सुद्धा खोपोलीत होते. भाजपच्या 8 जागा आहेत, 8 जागांवरती भाजप लढतोय. त्यामुळे महायुतीचं पारडं सुद्धा आपण म्हणूया जडच आहे. परंतु मतदार कुणाला कौल देतात, कुणाला संधी देतात, हे उद्या मतदान झाल्यानंतर परवा लगेचच क्लिअर होणार आहे. तोपर्यंत आपण केवळ अंदाजाने आडाखेच बांधू शकतो. परंतु आता परिस्थिती अशी आहे की खरंच अंदाजाने आडाखे बांधणं कठीण झालंय. कुलदीपक शेंडेंचं पारडं कधी जड असतं तर कधी सुनील पाटलाचं पारडं जड असतं. दोघेही समसमान आजच्या घडीला आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष कोण होईल हे अगदी म्हणजे उत्साह वाढवणारी ही गोष्ट आहे, उत्कंठा वाढवणारी ही गोष्ट आहे. नक्की कोण नगराध्यक्ष होईल हे चित्र अद्याप क्लिअर झालेलं नाहीये. शेतकरी कामगार पक्ष सुद्धा या ठिकाणी चांगल्या जागा लढतोय. ठाकरेंची शिवसेना चांगल्या जागा लढतीये. अनेक पक्ष लहान मोठे वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने लढताना दिसत आहेत. आरपीआयच्या काही जागा आहेत. त्यामुळे जे काही राजकीय वातावरण होतं ते उद्या मतदानानंतर शांत होईल. खोपोलीची एक परंपरा आहे की निवडणुकीपुरतंच राजकारण असतं, नंतर सगळे एकत्र असतात. खालच्या पातळीवर जाऊन कोणीही टीका टिप्पणी करत नाहीत. या निवडणुकीत खरं तर ते झालं. व्यक्तिगतरित्या सुनील पाटलांवरती आरोप झाले, ते कुलदीप शेंडेंवर सुद्धा झाले. खरं तर इतक्या खाली जाऊन प्रचार खोपोलीत कधी झालेला नाही. या निवडणुकीत तो झाला. जरी तो प्रचार झाला असला तरी खोपोलीकर एक आहेत. पुन्हा उद्या 5-5:30 नंतर मतदान संपल्यानंतर सगळे एकत्र येतील आणि गुण्यागोविंदाने जे खोपोली शहर इतकी वर्ष नांदतंय, राजकीय कुठली कटुता ठेवली जात नाही, ते तशीच ठेवली जाईल हा विश्वास आहेच. पुन्हा एकदा खोपोलीकरांना आवाहन, उद्या तुम्हाला मतदान करायची संधी आहे. घटनेने तो अधिकार तुम्हाला दिलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिलाय. तो आपला अधिकार मोठ्या संख्येने बाहेर पडा. आपल्याला हवं त्या उमेदवाराचं मतदान करा, त्या उमेदवाराला मतदान करा. थोडासा गोंधळ उडू नये याची काळजी घ्या. कारण नगराध्यक्ष पदाच्या एका म्हणजे 14 जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबायचं आहे. परत जे खालचे नगरसेवक पदाचे 2 उमेदवार आहेत त्यांच्या समोरचं सुद्धा 2 बटन दाबायचे. म्हणजे एकूण 1 to 14 जे प्रभाग आहेत त्यामध्ये 3 ठिकाणी आपल्याला बटन दाबायचे उमेदवाराच्या निशाणी समोरचं. प्रभाग क्रमांक 10 मध्ये मात्र 4 ठिकाणी बटन दाबायचे. कारण प्रभाग क्रमांक 10 मध्ये 3 उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उभे आहेत आणि नगराध्यक्ष पदाचा एक उमेदवार, अशी 4 बटन दाबायचे. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. थोडासा वेळ घ्या. आत असलेल्या कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला विचारा आणि आपल्या योग्य उमेदवाराला निवडून द्या. असंच आवाहन या निमित्ताने संवाद मराठी लाईव्हच्या वतीने केलं जाते.